ज्या 93 बॉम्बलास्टमुळे पूर्ण मुंबई नाही तर पूर्ण देश हादरला, 257 लोक निरपराध लोकांनी आपला जीव गमावला, 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले। मुंबईच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने सेना भवनच्या बाहेर पण बॉम्बलास्ट केला गेला, सेना भवन उडवण्याचा कट रचला गेला। त्या बॉम्बलास्टच्या मुख्य आरोपी दाऊदचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, हा सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेवर आज जेलमध्ये आहे। तो पेरोलवर बाहेर येतो, पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर नाशिकचे उभाटा सेनेचे, उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात। अतिरेकी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे असं देखील म्हटलेलं होतं। नेमकं काय बघा, लक्षात घ्या, बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे। त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय। आणि म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल, तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही।